हाय हॅलो श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही सर्व? आशा करते ते स्वस्त असाल, मस्त असाल, आनंदी असाल, जिथे असाल तिथे सुरक्षित असाल आणि माझा व्हिडिओ बघत असाल. मी श्रेया तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तुमच्या मनोरंजनाच्या हक्काच्या कट्ट्यावरती. तर आज मी एक असा विषय घेऊन आले की तो तुम्हाला खूप आवडेल. कारण की आपण हमेशा कुंकू हे बाजारचं विकत आणतो आणि त्याच्यामुळे कधी कधी आपण ते बाजारी कुंकू लावल्यामुळे आपल्याला इथे खाज येते. कधी कधी असे डाग वगैरे उठतात. जर रोज आपण तिथे कुंकू लावत कपाळाला असलं की, तर त्यापेक्षा आपण घरच्या घरी कशा आणि सोप्या साध्या पद्धतीत कुंकू बनवू शकतो आणि ते वापरू शकतो आणि देवालाही ते कुंकू आपण अर्पण करू शकतो. तर ते मी तुम्हाला शिकवणार आहे. तर जास्त वेळ वाया न घालवता आपण करूया व्हिडिओला सुरुवात. त्यासाठी लागणारं साहित्य, अ, एक चुना, चुन्याची ही टूप पुरेशी होते एवढी, अर्धा लिंबू आणि हळद. हळद ही घरची पाहिजे, तर ती अजून छान काम करते. तर चला मग तुम्हाला मी दाखवते की कुंकू आपण कसं बनवू शकतो. हा बाऊल घेतला आहे. त्याच्यामध्ये मी लिंबू पिळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं हळद. ही गावठी हळद आहे, जी घरी बनवलेली असते ती आहे. आणि त्यात टाकायचं आहे चुना. इतका चुना पुरेसा होतो. जर आपल्याला वाटलंच तर आपण पुन्हा त्याच्यात घेऊ शकतो. त्याला हे असं मिक्स करायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कसं मिक्स करते, दिसत आहे तुम्हाला ना? तर ह्याचा कलर बघा हळूहळू कसा चेंज होतो. तो पूर्ण कलर चेंज होईपर्यंत हे तुम्हाला असं मिक्सअप करून घ्यायचं. बघा थोडं थोडं कलर चेंज व्हायला लागला आहे ना, दिसते तुम्हाला? अजून त्याला थोडा वेळ अजून आपण पीठ कसं मळतो त्याप्रमाणे त्याला सारखं मळत राहायचं आहे. पूर्ण एक असं एकजीव होईल असं तोपर्यंत, पूर्ण व्यवस्थित कलर चेंज होत नाही तोपर्यंत करत राहायचं आहे. तुमच्या समोरच बघू शकता तुम्ही याचा कलर कसा चेंज झाला आहे. हे बघा, बघताय ना? हाताचा कलर पण बघा किती छान आलेला आहे. हे आपलं आता कुंकू तयार झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, आता हे थोडंसं सुकायला ठेवायचं आहे. पंख्याखालीच ठेवायचं आहे सुकायला. 1-2 दिवस असं ठेवलं ना की एकदम छान असं सुकून बारीक असं सुकून तयार होतं. हे बघा कशा प्रकारे कलर बदलला ह्याचा.
याचा तुम्हाला कोणत्याही प्रकारे कपाळावर कुंकू लावल्यावर त्रास होणार नाही. तर अशा प्रकारे तयार करून ते तुम्हाला सुकवायचं आहे. चांगले 1-2 दिवस मस्त असं प्लेटमध्ये हांतरून ठेवा आणि ते सुकवा. आणि सुकवल्यानंतर त्याचं ना असं बारीक सुकं असं होतं, असं खडे लागतात त्याला. तर त्याला पुन्हा वस्त्रगाळ करून घ्या. वस्त्रगाळ करणे म्हणजे कसं, थोडंसं एखादी चाळण घ्या बारीक, त्याच्यामध्ये ते टाका आणि असं बारीक असं चाळून घ्या व्यवस्थित. ते चाळल्यानंतर किती सुंदर तयार होतं. जेव्हा तुम्ही ते कुंकू लावाल तर तुम्हाला कसलाच कपाळाला त्रास होणार नाही. मुलींना पण तुम्ही आरामात लावू शकता. आणि जेव्हा कुंकुमार्चन आपण करतो तेव्हाही तुम्ही ते छानपैकी वापरू शकता देवासाठी. कुठल्याही त्याला म्हणजे बाहेरचा हातबोट लागला नसेल. आमच्या घरच्या घरी तुम्ही खूप छान आणि एकदम सुंदर असं कुंकू बनवू शकता. तर नक्की एकदा ट्राय करा, बघा कसा होतो तो, आणि मला व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला कुंकू कसं आवडलं की नाही ते. आणि बनवायला किती सोपं आहे बघा, अगदी 2 मिनिटात तयार होऊन जातं. तर नक्की बनवा. आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. जिथे असाल तिथे सुरक्षित राहा, आनंदित राहा आणि माझा व्हिडिओ बघून मला कमेंट करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.